श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. त्या ट्विस्टमध्ये आता जेव्हा विद्याधर हॉलमध्ये दारू पितो आणि आत्तापर्यंत डायनिंग टेबलवर निंबाळकरांच्या घरामध्ये दारू कुणीच पिली नाही आणि ही गोष्ट घडत असताना आनंदी ज्या वेळेस त्याला विरोध करत असते आणि विरोध करणाऱ्या आनंदीच्या डोक्यावर आता दारू ओतून एक प्रकारे तो अंघोळ घालण्याचा प्रयत्न करून सगळे हद्दे पार करण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. आणि हो प्रेक्षकांनो, तो एवढ्यावरही थांबलेला नाहीये, तर आता दारूची बॉटल फोडून आता आनंदीला त्या बाटलीने मारण्याचा त्याने एक प्रकारे प्रयत्न सुद्धा केलेला आहे. आणि त्यावेळेस ऐन वेळेला पृथ्वी त्या ठिकाणी येऊन विद्याचा हा क्रूरपणा स्वतःच्या डोळ्याने बघितल्यामुळे आता मिताली पृथ्वी पुढाकार घेत आता आनंदी बरोबर गैरवर्तन करणाऱ्या विद्याधरचा आता या सगळ्यासमोर पर्दाफाश होणार आहे. तर प्रेक्षकांनो, त्याच वेळी आता नशेत असलेला विद्याधर हा आनंदीला म्हणतो की मी युगेंद्राने तुला उद्ध्वस्त करणार आहे, तेही तुझ्या मुलाच्या मतीने. तुमची अशी काही हालत करणार आहे ना, कुत्र सुद्धा विचारणार नाहीये. त्याच वेळी आता युगेंद्र सुद्धा त्या ठिकाणी येत आता सगळं काही डोळ्याने बघितल्यामुळे आता स्वतः पृथ्वी पश्चातापाने आनंदी युगेंद्र यांच्या समोर नतमस्तक होत अखेर त्यांची माफी मागत विद्याधरला त्या घरातून हाकलून देणार आहे. तर प्रेक्षकांनो, व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. तर प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत आपण मालिकेत बघितलं की विद्याधरच्या कारस्थानामुळे आज बाप लेखामध्ये वादाची जी ठिणगी पडलेली आहे त्याचा वणवा पेटलेला आहे. दोघेही एकमेकांचे दुश्मन मानत असतात. पृथ्वी कोणत्याही परिस्थितीत आनंदी युगेंद्रची बायको आहे हे स्वीकारणं त्याच्यासाठी खूप अवघड जात असतो. आणि दुसरीकडे युगेंद्र सुद्धा आनंदीला या सगळ्यामध्ये पडू नकोस, तू माझी बायको नाहीयेस आणि प्लीज आमच्या बाप लेकांच्या नात्यामध्ये लुडबुड करण्याची गरज नाही असं सांगून आनंदीला एक प्रकारे त्या घरात आता सध्या तिची काहीच गरज नाहीये असं भासत असल्यामुळे आनंदी या सगळ्या घटनेला तीच जबाबदार आहे. स्वतःला जबाबदार ठरवत ती म्हणत असते की हे सगळं काही माझ्यामुळे झालेलं आहे. तर आता पृथ्वीने त्यावेळेस स्वतःचे नस कापून जीव देण्याचा प्रयत्न केलेला असतो. तेव्हा विद्याधर त्या ठिकाणी येत त्याला सुसाईड करण्यापासून पराभूत करून त्याने आनंदीच्या बर्बादीचे सूत्र त्याच्या हातात दिलेले असतात. आनंदीला काहीही करून पृथ्वीला समजावून युगेंद्रच्या मनात जे काही गैरसमज आहे, जे काही द्वेष आहे ते काढून टाकण्यासाठी ती प्रयत्न करत असते. परंतु पृथ्वी आनंदीला त्याच्या सावलीला सुद्धा बघायला तयार नसतो. दुसरीकडे घरामध्ये एवढं सगळं टेन्शन असताना शेलाक आणि विद्याधर हे मात्र डायनिंग टेबलवर बसून मस्त जेवण दारू एन्जॉय करत असतात. विद्याधर म्हणत असतो, आज मला या घरात खूप दिवसांनी असं सुख अनुभवायला मिळालेलं आहे. बाप मुलं बसलेत उपाशी रडत, आपण मात्र मस्त जेवणावर ताव मारून आनंद सेलिब्रेट करू. त्याचवेळी आता विद्याधर धनेशला दारू पिण्यासाठी काचेचा ग्लास आणायला सांगत असतो. तेव्हा ही गोष्ट आनंदीच्या कानावर पडताच आनंदीला धक्का बसतो आणि जेव्हा धनेश काचेचा ग्लास दारू पिण्यासाठी आणायला जाते त्यावेळेस मात्र आनंदी धनेशला अडवते आणि म्हणते, ताई तुम्ही काय करता? निंबाळकरांचा नियम तुला माहिती आहेत ना? माहिती नाही आहेत का? असं डायनिंग टेबलवर बसून दारू पिलं होतं का आजपर्यंत कुणी? त्या विद्याधर म्हणतो, आनंदी तू या सगळ्यामध्ये पडू नकोस. तेव्हा माईंना सुद्धा खूप राग येतो आणि मांजराला उंदीर साक्षी याप्रमाणे शेलाका सुद्धा या सगळ्यामध्ये असल्यामुळे त्या माईची अजूनच तळपायच्या मस्तकात जाते. माई म्हणते, विद्याधर मनाची नाही तर जनाची तरी लाज बाळग, खरं म्हणजे तुझी लायकीच नाही या घरामध्ये राहण्याची. तुला शोभतं का असं डायनिंग टेबलवर दारू पिण्याची? निंबाळकरांच्या घरामध्ये हे असं सगळं नाही चालणार. त्यावर मात्र हा विद्याधर ऐकायला तयारच नसतो. तेव्हा आनंदीला सुद्धा विद्याधरचं हे वागणं पाहून खूपच राग येतो. खरं म्हणजे माईंना सुद्धा शेलाकाचं हे वागणं पाहून खूपच राग आलेला असतो. आनंदी आणि त्यामुळेच आपलंच नाणं खोटं असेल तर दुसऱ्याला काय बोलणार. त्यामुळे आता माई शेलाकाच्या दोन कानाखाली ठेवून देते. तेव्हा विद्याधर आणखीनच राग येतो. मुद्दामून विद्याधर हा धनेशीला म्हणतो की धने, ऐकलं नाहीयेस का? तू किचनमध्ये जा आणि आत्ताच्या आत्ता मला 2 ग्लास दारू पिण्यासाठी आणून दे. एवढंच नाही तर मला पाणी, दारूची बॉटल आणि दारूसोबत खायला चकणा सुद्धा घेऊन ये. मला बघू कोण अडवतं. तेव्हा आनंदी ठाण मानून बसलेली असते. आनंदी म्हणते की काहीही झालं तरी मी तुम्हाला आतमध्ये जाऊ देणार नाही. आज किती काही झालं, माझा जीव जरी गेला तरीही मी या निंबाळकरांच्या घरामध्ये दारू प्यायला परवानगी देणारच नाहीये. या हा आनंदीचा शब्द आहे. निंबाळकरांच्या या पवित्र किचनला घराला मी अपवित्र नाही होऊ देणार. आत्तापर्यंत तुमची मनमानी खूप ऐकली बघितली. तुमच्यामुळे आज घरातलं वातावरण एवढं बिघडलं आहे. शांतता घराला अशांतता तुम्ही केला आहात. आता एवढं करून सुद्धा मन भरलं नाहीये का? तेव्हा विद्याधर लगेच रागाने उठतो आणि आनंदीला म्हणतो, तू या घराची मालकीण आहेस का?
अगं सकाळी मुलांनी काही म्हणलं ऐकलं नाही आहे का? मुलाने तुला या घरात नोकरानी म्हणून राहायला सांगितलं. मग या घरात नोकरानी ची लायकी आहे तुझी ना? त्याच नोकराप्रमाणे या घरात गपगुमान राहायचं. त्यावर आनंदी म्हणते, मुलं काहीही म्हणू दे, परंतु तुम्ही एक गोष्ट विसरू नका, मी या घरची सून आहे आणि मालक साहेब म्हणजेच युगेंद्र निंबाळकर यांची बायको. आज मला या घरात जो काही हक्क आहे, मात्र त्या हक्काने मी तुम्हाला आतमध्ये नाही जाऊ देणार. तेव्हा आता विद्याधरला खूपच राग येतो आणि विद्याधर माघार घ्यायला तयार नसतो. तो रागानेच पुढे जातो आणि धनीला म्हणतो की धने आत्ताच्या आत्ता आतमध्ये जा. तेव्हा आनंदी म्हणते की धनेशी ताई आतमध्ये जायचं नाही. जर तुम्ही काही काम असेल तर तुम्ही ते काम करू शकता, परंतु तुम्ही दारूचं काम जे काही आहे ते तुम्हाला नाही करू देणार. जे करायचं आहे ते तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन करा, पण इथे हॉलमध्ये नाही. तेव्हा आता माई नानी बापूंना सुद्धा खूप राग येतो. तर आता बापू म्हणतात की अरे विद्याधर, लाज वाटते का तुला इथे दारू पिण्यासाठी? आणि या शलाकाला तर मला मुलगी म्हणून घेण्याची सुद्धा लाज वाटते. कारण ही जी काही हिला संस्कार आहेत ना, अजिबात संस्कार नावाची कोणतीच गोष्ट हिला माहिती नाहीये. स्वतः इतकी शहाणी समजते तर आली कशाला या घरामध्ये? तेव्हा आता शलाका म्हणते की हे बघ बापू आणि माई, जरा व्यवस्थित बोला, मी तुमची मुलगी आहे, विसरलात का? तेव्हा माई म्हणते की तू आणि आमची मुलगी कधीच असू शकत नाही. माझी समिधा ही संस्कारी होती, माझी समिधासारखी तू कधीच होऊ शकत नाही. कारण आज तू जे काही वागते आणि जे काही तुला संस्कार वगैरे आहेत ना, तर ते संस्कार मात्र आता खूपच म्हणजे भयानक आहे तुझे. त्यामुळे तुला मुलगी म्हणून घेण्याची सुद्धा आम्हाला लाज वाटते. त्यानंतर मात्र आता आनंदी ही आडवी होते. आनंदी म्हणते की धनश्री ताई आतमध्ये जायचं नाही. तेव्हा विद्याधरला फारच राग येतो. विद्याधर म्हणतो की कोण अडवणारी आहेस? कोण आहेस तू अडवणारी मला? या घराची मालकी नाही. आणि त्याच वेळेला मात्र आता विद्याधर दारूची बॉटल घेतो आणि दारूची बॉटल घेऊन मात्र तो आनंदीच्या अंगावर सगळी दारू केसावर ओतून देतो, तिच्या डोक्यावर. तेव्हा आनंदीला हे सगळं काही बघून धक्काच बसलेला असतो. माई आणि बापूंना फार राग येतो. माई आणि बापू रागानेच बघत असतात. अरे विद्याधर काय करतो? अरे तुला काही वाटेल म्हणजे तसं वागू शकतो का तू? अरे त्या आनंदीने काय तुझं एवढं बिघडवलेलं आहे म्हणून तू तिच्याशी असं वागतो? ती चांगल्यासाठी सांगत होते ना. तेव्हा विद्याधर म्हणतो की तिने या घरात तर माझं जीणं मुश्किल केलं आहे, पण आता या घराला मी तिला मात्र कसे या घराच्या बाहेर काढतो. कारण ती जरी ही आत्ता या घरात एक अशी म्हणजे मालकीण म्हणून राहत असेल, परंतु आत्ता मात्र मी तिला या घरात राहूच देणार नाहीये. तेव्हा आनंदीला आणखीनच राग येतो. आनंदी मात्र आता विद्याधरला म्हणते की विद्याधर सर, तुम्ही तुमच्या लायकीत राहा, माझ्या अंगावर दारू ओतायची नाही. आणि त्याच वेळेस मात्र आता हा विद्याधर हसत असतो आणि जोरजोराने सगळी दारू मात्र तो आनंदीच्या अंगावर ओतून देतो. तेव्हा मात्र आनंदीची जी काही ही अवस्था आहे तर ती सगळी बिकट झालेली असते आणि ती बॉटल आहे तर ती बॉटल सुद्धा फोडतो. आणि आता आनंदीला ती बॉटलने एक प्रकारे मारण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. तेव्हा मात्र आता आनंदीला खूप राग येतो, पण तरी सुद्धा मात्र आनंदी आता त्याला काहीच आतमध्ये जाऊ देत नाही. आणि त्याच वेळेला आता तिथे नेमकं पृथ्वी आणि मिताली हे सर्व काही आलेले आहेत. आरडाओरडा कसला आहे हे बघून आता विद्याधर आनंदीशी जी काही वागत आहे तर आनंदीला तो एक प्रकारे मारण्याचा त्या फोडून बाटली तो आनंदीला म्हणतो की आता तू वाचणार नाहीयेत, तुला मी संपवणार, तुझ्यामुळे मला खूप काही सहन करावं लागलेलं आहे. आणि त्याच वेळेला आता तिथे नेमकं पृथ्वी आणि मिताली हे सर्व आलेले आहेत. आरडाओरडा कसला हे बघून आता विद्याधर आनंदीशी जी काही वागत आहे ते मात्र आता पृथ्वी आणि मिताली यांनी बघितलेलं असतात आणि त्यांनी बघून मात्र त्यांना खूप राग येतो. परंतु आता आनंदी म्हणते की किती काही झालं तरी मी तुम्हाला आतमध्ये जाऊ देणार नाही. तर विद्याधर लगेच रागाने आनंदीच्या कानाखाली मारायला जातो आणि त्याच वेळेला आता मिताली आहे तर ती मितालीमध्ये येते आणि विद्याधरचा हात पकडते आणि जी काही त्याच्या हातातली दारूची बॉटल आहे तर ती बाजूला फेकून देते. तेव्हा आता विद्याधर मितालीला विचारतो की अगं तू ऐकतेस का पडलीस यामध्ये तू? तेव्हा आता मिताली म्हणते की हे बघ काका, आत्ता मला हे अजिबात आवडलेलं नाहीये, पडलेलं नाहीये. तू मात्र आता जे काही वागतो आनंदीसोबत ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. काका तुझं वागणं चुकीचं आहे, त्यामुळे तू प्लीज असं वागू नको. आणि हे बघ काका, ज्या घरात मात्र तू ड्रिंक करतो ते चुकीचं आहे. कारण आता मितालीला माहिती असतं की प्रांजल कशा प्रकारे मात्र नशेच्या आहारी गेलेला आहे. तेव्हा ती विद्याधरला समजवण्याचा खूप प्रयत्न करत आहे. ती म्हणते की हे बघ काका, अरे तू तुझा विचार कर, कारण मी सगळ्यापासून आता एक असं सत्य लपवलेलं आहे की आता मात्र जी काही हा म्हणजे प्रांजल नशा करत होता आणि नशा करत असताना मात्र त्याची जी काही जशी अवस्था आहे तर ती मात्र अवस्था इतकी भयानक झालेली आहे की त्याची लिव्हर खराब झालेली आहे. आणि हे बघ काका,
त्यांनी जर तुला अशी नशा करताना बघितलं तर मात्र त्याचं पुन्हा मन मात्र आता या दारूकडे वळू शकतं आणि हे सर्व काही घातक आहे. तेव्हा मात्र आता आनंदी ही मितालीला बाजूला करते आणि म्हणते की हे बघा, आता मात्र या घरात इथून पुढे कोणीही दारू नाही आणू शकत. आणि तेवढाच तिथे आता युगेंद्र आलेला असतो. युगेंद्र आता आल्यानंतर आनंदी मात्र आता सर्वांना वाढवत असते, परंतु आता तेव्हा आनंदीच्या अंगावरून दारू ओतलेला आहे. म्हणून मात्र आता हा जो काही युगेंद्र आहे तर तो मात्र विद्याधरला तोंडावर मात्र खूपच मारतो. त्याच्या तोंडावर ही दारूची बॉटल आहे तर ती जोरातच फेकून देतो आणि एका मिनिटात मात्र आता तिथून चालतं व्हायचं आणि आज जी काही नशा तुला चढलेली आहे ना तर ती नशा मी तुझी कशी उतरवतो हे मात्र आता तू बघत राहा. कारण या घरात तू दारू घेऊन आलास. मी तुला मागे बजावलं होतं की तू दारू आणू नकोस, परंतु आज जे काही तू इथे दारू आणलेलं आहे तर हे मात्र मी कधीच करू शकत नाही. मात्र आता आनंदीच्या अंगावर जी काही दारू ओतलेली आहे तर युगेंद्रला इतका राग आलेला असतो. युगेंद्र म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली आनंदीच्या वाट्याला जाण्याची. मी तुला 1000 वेळा सांगितलं होतं की आनंदीला त्रास देऊ नकोस, परंतु तू अजूनपर्यंत काही आनंदीला त्रास देण्याचं सोडलं नाही. त्यामुळे आता मात्र मी तुला अशी काही शिक्षा देणार आहे तर ती शिक्षा तुझ्या कायमच्या लक्षात राहील. म्हणून आता युगेंद्रला फार राग आलेला असतो आणि मुलांच्या समोर आता शेवटी आपल्या काकाचं आणि शलाका मावशीचं सत्य आलेलं असतं. कारण त्यांना असं वाटतं की जे काही आता आपले बाबा बोलत आहेत म्हणजे विद्याधर खरंच आपल्या आनंदीला त्रास देतोय आणि बाबांनी आनंदीसाठी मात्र आता हे सर्व काही केलेलं आहे. आता जे काही आपण चुकीचा निर्णय घेतला तो आपण असा चुकीचा निर्णय घ्यायला नको होता. शेवटी आपण खरंच खूप मोठी चूक केली, कारण या विद्याधर काकावर विश्वास ठेवला आनंदी आणि बाबावर अविश्वास असे आरोप करायला नको होते. आता मिताली आणि पृथ्वी यांना खूप राग आलेला असतो आणि त्यानंतर मात्र आता शेवटी मिताली आणि पृथ्वी हे एकमेकांना म्हणत असतात की आपण चुकलो, कारण आपण आनंदीवर विश्वास ठेवायला हवं होतं. आनंदी या घरासाठी जे काही करते ते चांगलंच करत आहे, परंतु आपण तिच्यावर इतका मोठा अविश्वास दाखवलो, तिला घरातली मोलकरीण म्हटलो. तेव्हा आनंदी मात्र आता तरी सुद्धा म्हणते की मुलांनो हे बघा, आता तुम्ही कितीही माझ्यावर रागवले असले तरी सुद्धा मात्र तुम्ही जेवण करा, कारण बरेच 2 दिवस झाले तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीये. पण आज मी तुम्हाला सांगते की प्लीज जेवण वगैरे करा, कारण आत्ता जे काही झालेलं आहे तर ते सगळं आत्ता भांडण दरोडा ते मिटलेलं आहे. परंतु तुम्ही जेवणावर असा राग नका काढू, कारण मी तुम्हाला तुमच्या आवडीचं असं जेवण वगैरे बनवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही प्लीज आता जेवण वगैरे करा आणि प्लीज मात्र सगळं काही आता हँडल करा, कारण या घरात कोण म्हणजे कसं वागेल काही सांगता येत नाही. म्हणून मात्र आता मी या आनंदाने मुलांच्या आवडीचा स्वयंपाक वगैरे बनवलेला असतो. आणि त्याच वेळेस आता शिल्पा जेव्हा तिथे येते आणि शिल्पा सुद्धा आता हे विद्याधर बोलत असते, विद्याधर म्हणजे की तुझी लायकी कशी झाली हे सर्व करण्याची कारण आनंदीच्या अंगावर तू दारू का ओतली. कारण हे बघ, आता किती काही झालं तरी सुद्धा मात्र आता आनंदीच्या शिल्पाचा मात्र आता आनंदीच्या विषयी मात्र चांगली भावना मनामध्ये ठेवण्याचा तिने एक प्रकारे नाटक करत असते. आणि कारण तिला सुद्धा आता आनंदीचा बदला घ्यायचा असतो, परंतु आता युगेंद्रशी गोड बोलून, कारण युगेंद्र समोर मात्र आता आपलं खरं रूप यायला नको यासाठी मात्र आता शिल्पाने कट कारस्थान केलेलं असतं. आणि शेवटी आता ती आनंदीशी इतकी छान वागत असते विद्याधरच्या विरोधात जाऊन, तेव्हा मात्र आता ती मुलांना समजावते की हे बघा मुलांनो, आनंदी चांगली आहे, तिची काहीच चूक नाही, परंतु विद्याधर चुकीच आहे. आणि विद्याधरने जे काही केलेलं आहे तर ते खरंच मला सुद्धा पटलेलं नाहीये, कारण आनंदीची कोणतीही बाजू चुकीची नाही. तिचं लग्न ज्या परिस्थितीत झालं ते सगळं काही खरं आहे, कारण आनंदी म्हणजे चांगली आहे असं आता शिल्पा सांगत असते. कारण शिल्पाला मात्र आता गोड बोलून या घरात राहायचं असतं, म्हणून ती युगेंद्रशी आता खूप काही छान बोललेली असते. त्यानंतर मात्र मुलं आता विद्याधर काकाला म्हणत असतात की हे बघ काका, तू चुकतोस, कारण जर तुला या घरात राहायचं असेल तर तुला आता बाबांचा आदर करावा लागेल, कारण तुझ्या चुकीमुळे मात्र आमच्या बाबांना त्या आनंदीशी लग्न करावं लागलं. त्यामुळे तू त्या आनंदीचा आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे, परंतु आता यापुढे मात्र तू तिच्या वाटेला जाऊ नकोस, कारण आनंदी या घरची आता सून जरी नसेल, आम्ही जरी तिला या घरची मालकीण मानत नसलेल, पण तरी सुद्धा मात्र ती एक स्त्री आहे. त्यामुळे तू तिच्याशी वागतोस जरा व्यवस्थित वागत जा. म्हणून मात्र आता मुलाने सुद्धा या विद्याधरला काकाला चांगलाच आता धडा शिकवलेला असतात, कारण जे काही त्यांच्या डोळ्यासमोर घडलेलं आहे तर त्या घडलेल्या प्रकारामुळे मात्र विद्याधर कसा आहे हे सगळं काही मुलांना आता समजलेलं आहे. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो सगळं काही छान झालेलं आहे.